मराठा कुणी बुडवला, ओबीसीनी नाही. मनोज जरांगे, 5 पिढ्यांचं आमच्या नुकसान झालं, लेकर बाळ रस्त्यावर आली, ओबीसीनी नाही. अरे 0.5% बजेट त्यांना मिळतं, काय बुडवलं आम्ही तुम्हाला? अरे सामाजिक मागासांसाठी आरक्षण आहे रे हे, बावळट माणसा, गरिबीसाठी नाही हे. अरे किती वेळा लढून सांगू तुम्हाला? फसवलं, 100% फसवलंय. अरे 4दा आजपर्यंत फसवलंय. अरे मराठा हा मागास होऊच शकत नाही, त्यांना तुम्ही कसं देणार आहे ओबीसीचं सर्टिफिकेट? लिगल ऍस्पेक्ट शून्य या गोष्टीचा, या मागणीचा. त्यांचा जीव घेता का मनोज जरांगे पाटलांचा? तुम्ही समजावून सांगा ना त्यांना कुणीतरी. कारण आम्ही सामाजिक आंदोलन, आरक्षणासंदर्भात आंदोलन करणारी माणसं आहोत. मनोज जरांगे पाटलांना असं वाटतंय की ओबीसीचं आरक्षण मिळाल्यानं आमचं कल्याण होणार आहे. मला असं वाटतंय, ऐका ना एक कंटिन्यू करतो. हे बघा, ओबीसीच्या लोकांना असं वाटतंय की मनोज जरांगेच्या मागणी मान्य झाली तर ओबीसी संपणार आहे. आपण हे आरक्षणाचं 2 मिनिटं बाजूला ठेवू. इथं न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, इथले आयोग आहेत, इथलं शासन आहे, त्याच्यावर थोडा आपण विश्वास ठेवू. जरांगे लढणारा माणूस आहे. जरांगेनी जर शेतकऱ्याच्या प्रश्नावर, मराठवाड्याच्या अनुशेषाच्या प्रश्नावर, पाण्याच्या योजनांच्या प्रश्नावर जर आंदोलन केलं तर हा लक्ष्मण हाके जरांगेंच्या आंदोलनात सहभागी व्हायला तयार. पटतंय का तुम्हाला? कारण मागासवर्गीयांचं आरक्षण घेऊन दिला ना. आता तुमच्या समोर प्रस्ताव काय लेखी देऊ का? दिला की प्रस्ताव त्यांना?